बेसमेंट व्हेंटिलेशन कंट्रोल पॅनल आहे, जो CO सेन्सर चालणार आहे. त्याचे हे इंडिकेशन लॅम्प आहेत, R फेज ऑन, Y फेज ऑन, B फेज ऑन. हा त्याचा मल्टीफंक्शन मीटर आहे पॅनलचा. हा टोटल हा करंटवर आहे. आत्ता हा करंट आहे. सिंगल फेज लाईन व्होल्टेज, लाईन न्यूट्रल व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी हा असा चेंज असतो. याच्यावर KWH मीटर, KWH युनिट पण आहे. हा असा ऑल इन वन हा मीटर आहे, मल्टीफंक्शन मीटर. जर आतमध्ये बघितलं तर हा इनकमर आहे. हा PLC आर्टिकल्चर आहे. हे जेट फॅन, एक्सेल फॅनचे सगळे आपले कॉन्टॅक्टर्स आणि त्याचे ओव्हरलोड रिले प्रोटेक्शन्स आणि MCB शॉर्ट सर्किट प्रोटेक्शनसाठी. त्याच्यानंतर फेज रिव्हर्स, फेज सिक्वेन्स, फेज लॉससाठी हे टाकलेलं आहे. आणि हा AC to DC हा SMPS आहे. आता तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवतो. हा वेलकम स्क्रीन आहे. हा 7 इंचाचा HMI आहे. त्याच्यानंतर हा प्लांट मोड स्विच आहे. ऑफ किंवा ऑन किंवा रिमोटवरनंही तुम्ही चालू शकता. तसं इनपुट आम्ही आणून दिलेलं आहे आतमध्ये. आता हे याच्यात जेट फॅन आहेत 1 2 3 1 2 3 4 5 6 आणि हा FA फॅन स्टार्ट. त्याच्यानंतर एक्सेल फॅन 1, एक्सेल फॅन 2, एक्सेल फॅन 3, एक्सेल फॅन 4 आणि 4 CO सेन्सर आहेत. 1 2 3 आणि 4. एका COवरती जेट फॅन 1 2 3 3 4 असतो. 3 4 आणि एक्सेल फॅन 1 स्टार्ट होतो. आणि हा CO सेन्सरची सेटिंग आहे. जो लो स्पीड, जो COचा लो सेट पॉईंट आहे तो 40 PPM आहे. हायचा सेट पॉईंट आहे तो 200 आहे. नेक्स्टमध्ये गेलात तर तुम्हाला इथं 0 to 250 4 मिलियमला 0 आणि 20 मिलियमला 250 हा सेट करायचा आहे. नेक्स्ट गेलात तर हा अलार्म हिस्ट्री आहे. फॉर एक्झाम्पल हा 1 नंबर आला आहे एक्सेल फॅन 1 2 3 4 लो ट्रिप. हा आलेला अलार्म आहे 11/7/2026 आणि तो रिसेट केलेला 11/7/2016-32ला. त्याच्यानंतर गेलात तर हा प्लांट मोड स्विचच आहे एक प्रकारे. हा मॅन्युअलमध्ये चालायचा असेल तर हा स्विच दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल आता जेट फॅन 1 2 लो स्टार्ट झालेला आहे. जेट फॅन 6 लो चालू झालेला आहे आणि हाय चालू झालेला आहे. हाय किंवा लो एका वेळी एकच चालू राहील. दोन्हीला इलेक्ट्रिकली इंटरलॉक टाकलेला आहे आणि प्रोग्राममध्ये सुद्धा टाकलेला आहे. आता हाय स्पीड चालू आहे त्यामुळे लो स्पीड चालू होणार नाही. आता लो असेल तर हाय स्पीड चालू होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही हा बटन बदलचा ऑटो मोडमध्ये टाकसाल त्याच्यानंतर तो CO प्रमाणे चालेल. आता हाय सेट पॉईंट हा 200 आहे आणि आत्ता ॲक्च्युअल CO आहे 194. तर आता जेट फॅन 1 2 लो चालू आहे आणि एक्सेल फॅन 1 स्टार्ट आहे. आता ही COची व्हॅल्यू आम्ही वाढवली, 200च्या वर गेली. आता त्याच्यानंतर आता हाय स्पीड चालू आहे. त्याच्यात 30 सेकंदाचा टाईम डिलेसुद्धा आम्ही टाकलेला आहे. आता जेट फॅन 1 2 हाय असं झालेला आहे चालू आणि एक्सेल फॅन 1 स्टार्ट झालेला आहे. त्याच्यानंतर तसं COला जेट फॅन 3 4 होईल, एक्सेल फॅन 2 होईल आणि CO 3ला जेट फॅन 5, एक्सेल फॅन 3 होतील. CO 4ला एक्सेल 4 आणि जेट फॅन 5 आणि 6 चालू होतील. हा अशा प्रकारचा बेसमेंट व्हेंटिलेशन पॅनल आहे.